नमस्कार, द ममाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण एक गुजराती पद्धतीची दुधी आणि चणा डाळची रस्सा भाजी करणार आहोत। ही रेसिपी मी माझ्या मैत्रिणीकडून शिकलेली आहे। थँक यू प्रिया फॉर द लवली रेसिपी। अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही आपली रस्सा भाजी आपण करणार आहोत। तर इथे मी घेतलेली आहे दुधी, ती थोड्या मोठ्या आकारामध्ये कट केलेली आहे आणि 1 तास आधी भिजवलेली चणा डाळ आहे। कुकर मध्ये ही आपण भाजी शिजवून घेणार आहोत। तर इथे कुकर मध्ये मी दुधी आणि चणा डाळ घालून घेणार आहे आणि बेताने त्यामध्ये पाणी घालायचं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाहीये कारण की दुधीमध्ये सुद्धा पाणी असतं। आता 1 चमचा हळद घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहेत आणि 2 शिट्या करून घ्यायच्यात। आता 2 शिट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकर उघडून बघूया। तर तुम्ही बघू शकता आपली दुधी आणि चणा डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। आता ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा चवीनुसार गूळ घालायचा आहे किंवा साखर। मी इथे गूळ घातलेला आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे। तर इथे फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे। आता फोडणीसाठी मी फक्त इथे 1 चमचा राई घातलेली आहे आणि आलं मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे, हिंग घालून घ्यायचा आहे आणि फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट। तिखट जास्त घालायचं नाहीये कारण की ऑलरेडी आपण हिरवी मिरची घातलेली आहे। आता ही तयार झालेली फोडणी आपल्या शिजलेल्या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स झाली का त्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे फोडणी त्यामध्ये छान व्यवस्थित एकजीव होऊन जाईल आणि त्यामुळे त्या भाजीला टेस्ट येणार आहे। आता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आपली भाजी मस्त झालेली आहे। तर आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या भाजीला किती कमी वेळ लागलेला आहे आणि किती कमी साहित्यात ही भाजी आपली झालेली आहे आणि ही अतिशय चविष्ट भाजी लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज साठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।